हजारो ख्वाहिशी ऐसी भी. वाचकाच्या लेखणीतून आयुष्य म्हणजे एक प्रवास आणि या प्रवासाला दिशा देतात त्या आपल्या इच्छा. हजारो ख्वाहिशी ऐसी भी या शीर्षकाखालील ही कथा वाचकाच्या मनातील अनेक सुप्त आणि व्यक्त इच्छांचा आरसा आहे. पहिल्या व्यवसायाच्या अपयशापासून ते एका स्वप्नसुंदरीच्या अपूर्ण प्रेमापर्यंत, चाळ संस्कृतीतील बालपणाच्या आठवणींपासून ते भारत भ्रमण आणि समाजकार्याच्या तीव्र इच्छेपर्यंत, लेखकाने आपल्या जीवनातील 10 महत्त्वाकांक्षी इच्छांना या लेखात प्रामाणिकपणे मांडले आहे. प्रत्येक ख्वाहिश ही केवळ एक इच्छा नसून ती जगण्याची ऊर्जा आहे, एक ध्यास आहे. काही पूर्ण झाल्या, काही अपूर्ण राहिल्या, पण शेवटी समाधानी राहण्याची सर्वात मोठी ख्वाहिश लेखकाला आयुष्याचा खरा अर्थ समजावते. चला, या वाचकाच्या संवेदनशील आणि विचारप्रवृत्त प्रवासामध्ये डोकावून पाहूया, जिथे प्रत्येक ख्वाहिश आपल्याला स्वतःच्या आत डोकावून पाहण्यास प्रवृत्त करते. जिंदगी है तो ख्वाब है तो मंजिलें है, मंजिलें है तो रास्ते हैं तो मुश्किलें हैं, अगर मुश्किलें हैं तो हौसला है, क्योंकि हौसला हमेशा जीतता है. अशा ओळींपासून आमच्या उमेदीच्या काळाची सुरुवात. उमेदीच्या म्हणजे चाकरमानी आयुष्याची सुरुवात. अभियांत्रिकी शिक्षण घेतानाच महत्त्वाकांक्षा ही की चांगलं शिक्षण म्हणजे चांगली नोकरी, व चांगली नोकरी म्हणजे चांगली छोकरी, व चांगली छोकरी म्हणजे चांगलं आयुष्य, किंबहुना सुखकर आयुष्य. हीच महत्त्वाकांक्षा बाळगून शिक्षणाचा केलेला हा आटापिटा. चांगल्या प्रकारे शिक्षण पूर्ण झालं, पण पुढे काय? नोकरी की व्यवसाय हा यक्ष प्रश्न आमच्या दारात उभा. स्वतःचा व्यवसाय करावा ही आयुष्यातील पहिली ख्वाहिश. बरं, स्वभाव हट्टी नाही, मुजोर नाही, आळशी नाही, ढ तर मुळीच नाही. मेहनती व महत्त्वाकांक्षी असा माझा स्वभाव. मग घोडं अडलं कुठं? तर ख्वाहिश पे, व्यवसाय करण्याची ख्वाहिश. आता व्यवसाय करावा तर काहीतरी पाठबळ हवं. पण आमच्या बापजाद्यांचा ना काही वडिलोपार्जित व्यवसाय, ना आमची काही गडगंज संपत्ती, ना आम्हाला कुठला अनुभव, ना मार्गदर्शन. तर अशा परिस्थितीमध्ये आमचं गटांगळ्या खाण सुरू होतं. चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूप्रमाणे आमची परिस्थिती. नोकरी करायची नाही, व्यवसाय करायचा आहे. पण मग कुठला व्यवसाय आणि कसा करावा हा प्रश्न. पण ख्वाहिश मात्र जबरदस्त व तेवढीच प्रामाणिक. वाटेल ते व वाटेल तेवढे कष्ट करण्याची तयारी. मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही या प्रतिमेला छेद देणारा बंडखोरपणा तेव्हापासून आमच्या रक्तात. सध्या मराठी माणूस व्यवसायाच्या वल्गना करत वडापावची गाडी, एखादं छोटं दुकान किंवा फार तर फार एखादं छोटं मोठं कॉन्ट्रॅक्ट या पलीकडे गेलेला नाही. सध्या व्यवसाय करण्याची फॅशन आली आहे, ज्याला स्टार्टअप म्हणतात. पण या 100% स्टार्टअपपैकी 90% स्टार्टअप हे एका वर्षातच बंद पडतात. आमचं मात्र तसं नव्हतं. विचार अगदी पद्धतशीर व उच्च कोटीचे होते. पण व्यवसाय करायचा तर भांडवल हवे, अनुभव हवा व चांगले साथीदार म्हणजे पार्टनर हवे. चांगले पार्टनर यासाठी की एकट्याच्या जीवावर लढायला मी काही छत्रपती शिवाजी महाराज नव्हतो. कुठलीही गोष्ट करताना एक चांगली टीम हवी. आता हे सगळे करण्यासाठी नोकरी करणे अनिवार्य. फक्त व्यवसाय करायचा म्हटल्यावर व्यवसाय होत नाही हो. त्यासाठी दूरदृष्टी व प्रबळ इच्छाशक्ती हवी. त्या वयात दूरदृष्टी नव्हती, पण इच्छाशक्ती मात्र प्रबळ. अंगात सळसळणारा उत्साह व व्यवसाय करण्याची प्रचंड ख्वाहिश. एक चांगली सवय मला आधीपासूनच आहे. ती म्हणजे चांगले व समविचारी मित्र जोडण्याची. व त्याचप्रमाणे माझ्या आयुष्यात मला चांगल्या मित्रांची साथ लाभली. एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ या ओळींप्रमाणे शिक्षणात, नोकरी व अगदी वैयक्तिक आयुष्यात सुद्धा एकमेकांस मदत करत आम्ही मित्रांनी एक विशिष्ट उंची गाठली. नोकरी करताना अनुभव व थोडेफार पैसे अशा दोन्ही गोष्टी आम्ही मित्रगाठीशी बांधत होतो. जळीस्थळी काष्टी पातळी आम्हाला फक्त व्यवसायच दिसायचा. नोकरी करताना बरोबरच आम्ही मित्रांनी मिळून एक छोटासा व्यवसायही चालू केला.
व तोही अगदी एखाद्या सराईत व्यावसायिकाप्रमाणे. स्वतःच ऑफिस, कंपनी रजिस्ट्रेशन, व्हिजिटिंग कार्ड, सगळं कसं अगदी सराईतपणे. 2-4 ऑर्डर्सही पूर्ण केल्या. पण हा व्यवसाय जेमतेम 1.5 वर्ष चालला. कारण हळूहळू नोकरीत प्रगती झाल्यामुळे एक मित्र व्यवसायाला रामराम ठोकून निघून गेले. उरलो फक्त मी एकटा. आणि वर म्हटल्याप्रमाणे एकटा लढायला मी काय छत्रपती शिवाजी महाराज नव्हतो. त्यामुळे नाईलाजाने मला सुद्धा व्यवसायाचा त्याग करावा लागला. या बंद झालेल्या व्यवसायामुळे सुरुवातीला मी बऱ्यापैकी तणावात होतो. कारण आयुष्यातली एक मोठी ख्वाहिश अपूर्ण राहिली. त्यानंतर व्यवसाय करण्याचे मी 2-3 प्रयत्न केले, पण यश काही हाती लागलं नाही. एक ख्वाहिश जो अधुरी रह गई. ख्वाहिश दुसरी. सुरुवातीपासूनच आपली एखादी प्रेयसी असावी ही सुद्धा ख्वाहिश जबरदस्त होती. 3-4 प्रेम प्रकरण तेव्हा घडली सुद्धा. आता प्रत्येक प्रकरणाबद्दल सांगायला बसल्यास एक वेगळा विषय करावा लागेल, पण असो. आमचा काळ म्हणजे 90च्या तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना सनम, चाहे तुम कुछ ना कहो, मैंने सुन लिया के साथी, प्यार का मुझे चुन लिया, पहला नशा पहला खुमार, नया प्यार है नया इंतजार. ते अगदी तू मेरी आशिकी है तू मेरी जिंदगी है या सगळ्या गाण्यांच्या तालावर आमचं प्रत्येक प्रेम प्रकरण बहरलेलं. एक वेगळंच जग होतं ते. अभ्यास करताना मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात असणाऱ्या सुप्त इच्छांपैकी एक. आयुष्यात आलेल्या प्रत्येक मुलीबरोबर एका वेगळ्याच भविष्याची रंगवलेली प्रामाणिक स्वप्न. खरं सांगतो, त्या काळी जगण्याची ती एक ऊर्जा होती. आपल्या जवळपासच्या परिसरात किंवा शाळा कॉलेजातील एखादी मुलगी, तिची येण्या जाण्याची वेळ, तिला पाहण्याची इच्छा, तिच्यासमोर स्वतःला किती चांगल्या प्रकारे सादर करता येईल यासाठी केलेली धडपड, तिची एक झलक मिळवण्यासाठी केलेला आटापिटा, नीट नेटकं तयार होणं, ती दिसली की मित्रांसमोर फुशारक्या मारणे, तिचं लक्ष कसं आपल्याकडे वेधता येईल यासाठी वापरलेल्या युक्त्या, सगळं कसं अगदी खुमासदार, मनोरंजक व रोमांचक. माझ्या आयुष्यातील प्रत्येक तरुणी म्हणजे ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला, छातीत इश्काचा भाला जो आरपार गेला. बरं, आमच्या आयुष्यातील प्रेयसीबद्दलची ख्वाहिश एकदम टॉप लेवलची. म्हणजे मी जरी सलमान खान नसलो तरी आपल्याला ऐश्वर्या राय मिळावी ही ख्वाहिश. स्वप्न नेहमी मोठी पहावीत हो, कारण सपने बडे होंगे तभी तो हकीकत में बदलेंगे. आता आमचे स्वप्न म्हणजे त्या मुलींना फक्त लांबून पाहणे, फार तर फार एखाद्या वेळी तिच्या समोरून जाणे. याच्या पलीकडे आयुष्यात कधीच आमची हिंमत झाली नाही. कदाचित त्या मुलींपैकी जवळपास सगळ्यांनाच हे माहीत नसेल की चांद को क्या मालूम चाहता है, उसको एक चकोर वो बेचारा दूर से देखे करे ना कोई शोर. आता हा चकोर म्हणजे मी व चांद म्हणजे आयुष्यात आलेल्या मुली. छुपाना भी नहीं आता, जताना भी नहीं आता, हमें तुमसे मोहब्बत है बताना भी नहीं आता. अशी काय ती आमची त्यावेळीची परिस्थिती. बरं, मी एकटाच याला अपवाद नव्हतो. माझ्या वेळेची बरीचशी समवयस्क मुलं त्यांची हीच परिस्थिती होती. कदाचित आत्ताच्या पिढीची सुद्धा तीच परिस्थिती असेल. वाचक मित्रमैत्रिणींनो, खरं सांगा, हो ना? प्रेम हे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं सेम असतं. प्रत्येकालाच स्वप्नसुंदरी मिळत नाही व नाही प्रत्येकीला राजकुमार. लग्न करताना हे सत्य आपल्याला स्वीकारावं लागतं. किंबहुना अनुभवी मंडळींकडून आपल्यावर ते बिंबवलं जातं. पण असो, आज लग्न करून मी तरी सुखी व समाधानी आहे. इतरांच मला माहीत नाही. बरं, हे वक्तव्य बायकोला घाबरून नाही करत आहे, मनापासून करतोय. तशी बायकोची भीती ही प्रत्येक पुरुषाला असते. मीही त्याला अपवाद नाही. तर आमची ही सुद्धा ख्वाहिश जी अपूर्ण राहिली व पूर्ण करण्याची आता ना इच्छा उरली ना वय. एक कसक दिल कि दिल में अधूरी रह गई, जिंदगी में तुम्हारी कमी रह गई. ख्वाहिश तिसरी. बालपण माझं चाळ संस्कृतीत वाढलेलं. चाळीची गच्ची म्हणजे आम्हाला घरापेक्षा जास्त आधार.
संध्याकाळी गच्चीत झोपल्यावर आकाशात तारे व चंद्र पाहणं म्हणजे फार सुखद अनुभव. सध्या कित्येक वर्ष झाली आयुष्याच्या रगाड्यात या अनुभवाला मुकलोय मी. स्वच्छ निरभ्र आकाश, देखणं चांदणं, त्यात ध्रुवतारा व सप्तर्षी तारे शोधणे हा आमचा आवडता छंद. हा अनुभव सध्या फ्लॅग संस्कृतीमध्ये मिळणं दुर्मिळ. लहानपणी पृथ्वी गोल आहे हे शोधण्याच्या नादात बऱ्याचदा मीच गोल फिरलोय, अगदी चक्कर येईपर्यंत. आजही हा प्रश्न मला नेहमीच पडतो. पृथ्वी गोल आहे हे फक्त पुस्तकात वाचलंय. प्रत्येक ठिकाणी क्षितिज टेकल्यासारखे वाटते म्हणजे पृथ्वी गोल आहे. पण एखादा शास्त्रज्ञ जर माझ्यासमोर आला तर त्याला ही गोष्ट विचारायची फार इच्छा आहे. असो, सगळे म्हणतात ना, गोल आहे तर गोल आहे, माझ्या बापाचं काय जातंय. पृथ्वी गोल असो नाहीतर चौकोनी, आपल्याला काय. इथेच राहायचंय व इथेच मरायचंय. पण लहानपणी चंद्रावर जाण्याची फार इच्छा होती. आता सुद्धा इच्छा आहे. सध्या शास्त्रज्ञांचे चंद्रावर जायचे प्रयत्न चालू आहेत. कदाचित जायला मिळालं तर. आता ही ख्वाहिश जवळपास अशक्यप्राय आहे. पर क्या करे, ख्वाहिश है तो है, दिल अड़ा है जिद्द पे एक बच्चे की तरह. या तो चांद चाहिए मुझे, या तो कुछ भी नहीं. ख्वाहिश चौथी, भटकंती करण्याची, भारत भ्रमण व परदेशात जाण्याची. सुरुवातीला मला प्रवास करायचं म्हटलं तर प्रवासी गोळी घ्यावी लागायची, कारण मळमळ व पोटात येणारा गोळा यामुळे प्रवासाची मला नेहमीच भीती वाटायची. आता आमच्या बालपणी प्रवास म्हणजे लाल परीने केलेला. लाल परी म्हणजे एसटी. तेव्हा चैनीत प्रवास करण्याची ना ऐपत ना प्रवासाची तेवढी साधनं. फार तर फार चैनीत केलेला प्रवास म्हणजे टॅक्सीने मुंबईच्या भाषेत काली पिली. पण तोही जास्त लांब नाही. आता प्रवासाची खूप साधनेसुद्धा आहेत व ऐपतीही आहे नाही आहे तो फक्त वेळ. पण भविष्यात वेळही मिळेलच की. तेव्हा मात्र भारत भ्रमण व एकदा तरी परदेशवारी करण्याची ख्वाहिश आहे. वेगवेगळ्या ठिकाणांना भेट द्यायची आहे. वेगवेगळी संस्कृती जाणून घ्यायची आहे. निसर्गाला मिठीत घ्यायचे आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ व रात्र सगळे प्रहर मनसोक्त अनुभवायचेत. डोंगरावर चढायचं व दरीतही उतरायचंय. हिमालयही पाहायचं आहे व समुद्रही पाहायचा आहे. लवकर होणारा सूर्योदय, दुपारी तळपणारा सूर्य व संध्याकाळचा अस्त्याला जाणारा शांत सूर्यास्त ही पाहायचं आहे. समुद्रकिनारी तासनतास बसून भरतीही पाहायची आहे व उहोटीही पाहायची आहे. लाटांशी गप्पाही मारायच्यात. शांत समुद्रही पाहायचा आहे व समुद्राचे रुद्ररूप ही अनुभवायचंय. वेगवेगळ्या लोकांना भेटायचंय. वेगवेगळं खाद्य खायचंय. बोटीत व विमानात बसून लांबवर प्रवास करायचा आहे, अगदी टायटॅनिक पिक्चरप्रमाणे. भारताचे एक टोक कन्याकुमारी व दुसरे टोक काश्मीर इथपर्यंत दुचाकीने प्रवास करायचा आहे. पक्षी, प्राणी, उमलणारी फुलं, डौलदार पीक पाहायची आहेत. बैलगाडी चालवायची आहे. हातात नांगर धरायचा आहे. रात्रभर मचाणीवर बसून तळ्याकाठी येणारे वेगवेगळे प्राणी पाहायचे आहेत व जंगलात रात्रही घालवायची आहे. अजून बरंच काही. ये ख्वाहिश तो मैं जरूर पूरी करूंगा. ख्वाहिश पाचवी, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. या तुकाराम महाराजांच्या ओळीत दृष्टांत अलंकारात लहानपणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी मुंगीचे उदाहरण दिले आहे. मुंगी लहान असूनही तिला साखरेचा रवा मिळतो. तशीच माणसच सुद्धा नम्रता असायला हवी. मग बऱ्याचशा गोष्टी साध्य होतात. आता ह्या ओळीतून मला माझ्या बालपणाचे महत्त्व पटवून द्यायचे आहे. खरंच आयुष्यात चक्र जर उलट फिरवलं तर? पुन्हा एकदा बालपण मागून घेईन. माझ्या बालपणी आजही मला आठवतं ते म्हणजे खेळलेले विविध खेळ. गोट्या, विटीदांडू, लगोरी, लपाछुपी, लंगडी, खो खो, कबड्डी, रंगरंग कोणता, चोर पोलीस, नवा व्यापार, पत्ते, कॅरम व बरंच काही. क्रिकेटचं खूळ तेव्हा एवढं नव्हतं. कधी संध्याकाळ होते, कधी गच्चीवर जातोय, कधी खेळायला सुरुवात होतोय. बस पूर्ण दिवस याचीच वाट पाहायची व एकदाचे 4 वाजले
की गच्चीत धूम ठोकायची. ती थेट संध्याकाळी अंधार पडेपर्यंत. रात्री गच्चीत झोपणं, भूतांच्या गोष्टी ऐकणे, दिवाळीत पहाटे उठून फटाके फोडणं, मे महिन्याच्या सुट्टीत मामाच्या गावी जाणं, नदीत मनसोक्त पोहणं, सकाळी उठून दात न घासता आंब्याच्या झाडावर चढून आंबे खाणं, भातुकलीचा खेळ खेळणं. सगळं कसं पुन्हा बालपणीसारखं आत्तासुद्धा ह्या वयातही पुन्हा तेच मित्र व तेच खेळ अनुभवायचे आहेत. सगळंच शक्य होणार नाही, पण यातलं थोडंफार जरी अनुभवता आलं तरी फार आनंद होईल. ख्वाईश ठेवायला काय हरकत आहे? काय माहीत, पुन्हा एकदा सगळे बालमित्र एकत्र येऊ व कदाचित पुन्हा डाव रंगेल. ख्वाईश 6वी. गायक व वादक बनण्याची. आता आमचा आणि गायनाचा संबंध हा फक्त बाथरूम सिंगर एवढाच. फार तर फार मित्रमैत्रिणींसमोर सादर केलेलं गाणं व वादन. मला आजही लख्ख आठवतंय माझ्या घरापासून इंजिनिअरिंग कॉलेजला मित्रांसोबत बसने केलेला प्रवास. हा प्रवास म्हणजे आमच्या गायन व वादन केलेला मिळणारा मोठा वाव असायचा. प्रवास सुरू झाल्यावर अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत गाणी म्हणणे व बसचे पत्र वाजवणे हा आम्हा सगळ्या मित्रांचा आवडता छंद. इंजिनिअरिंगची 3ही वर्ष आम्ही सगळ्यांनी या गोष्टीचा मनमुराद आनंद लुटला आहे. लव्ह सॉंग्सपासून ते हार्ट ब्रेकिंग सॉंग्सपर्यंत सगळी गाणी. कोणाचा वाढदिवस असो वा घट्ट मैत्रीच्या घेतलेल्या अनाभाका असो, आमची गाणी सदैव तयार, प्रसंगाला साजेशी. ये दोस्ती हम नहीं तोडेंगे, तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे. अर्ध्यापेक्षा जास्त बस तर आम्हा विद्यार्थ्यांनीच भरलेली असायची. प्रवासाच्या सुरुवातीपासून ते कॉलेज येईपर्यंत बसमध्ये अक्षरशः धुमाकूळ असायचा. बऱ्याच वेळेला कंडक्टर दादा आम्हाला ओरडायचे देखील, पण नंतर त्यांनासुद्धा याची सवय झाली. बरं, घरी परततानासुद्धा सारखाच कार्यक्रम. फार मजेशीर दिवस होते ते. तेव्हा लागलेली सवय म्हणजे थोडाफार गायनाची व तबलावादनाची. पण काळाच्या ओघात या दोन्ही गोष्टी सराईतपणे शिकण्याच्या राहून गेल्या. आजही जेव्हा तरुण पिढीला गाताना अथवा एखादं वाद्य वाजवताना पाहतो, तेव्हा मला माझे जुने दिवस पुन्हा आठवतात. गाणं व वाद्य शिकणं ही ख्वाईश आजही आहे व सध्या त्याचेही प्रयत्न चालू आहेत. अगदी सराईतपणे जरी नाही जमलं तरी बड्यापैकी नक्कीच जमेल. ये ख्वाहिश भी मैं जरूर पुरी करूंगा. ख्वाहिश 7वी. कुटुंबवत्सल बनण्याची. एक चांगला पिता, मुलगा, पती, मित्र व सहकारी बनण्याची, किंबहुना एक चांगला व्यक्ती बनण्याची. आजच्या कलियुगात आपण खरोखर आपली नैतिक मूल्य हरवत चाललोय. आमच्या लहानपणी घरी जे संस्कार होते ते संस्कार आजच्या पिढीला कदाचित कळणारसुद्धा नाही. खरं तर काळ जसा पुढे पुढे जातो तसं काळाच्या ओघात आपली संस्कृतीसुद्धा लोप पावत चालली आहे. आज आपण चंद्रावर पोहोचलो आहे. विज्ञान खूप पुढे सरसावले आहे. पण काळाच्या ओघात आपण संस्कार विसरलोय. खरं तर संस्कार हे पिढी दर पिढी सगळ्यांवरच कमी जास्त प्रमाणात सारखेच होत असतात. पण प्रत्येक पिढी या संस्कारांना कुठेतरी छेद देण्याचा प्रयत्न करते व इथेच आयुष्याचा खरा मेख आहे. आत्ताच्या पिढीला तिन्ही सांजेला रामरक्षा किंवा शुभम करोती म्हणणे, मोठ्यांच्या पाया पडणे हे कदाचित माहीतही नसेल. आत्ताच्या पिढीलाच काय, आपल्या पिढीपैकी बऱ्याच जणांनासुद्धा हे माहीत नसेल. कधीकधी तर महिने एखादी व्यक्ती इस्पितळात खितपत पडायची. अशावेळी खरोखर कोणाची तरी सोबत फार महत्त्वाची वाटायची. पण आपल्या धर्म आंधळ्या समाजात एक वेळेस लोक देवळात तासनतास बसतील, पण त्या आजारी व्यक्ती व त्यांच्या घरच्यांना आधार देण्यासाठी कोणाजवळच ही वेळ नसायचा. आता धर्म आंधळे म्हणून मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत, पण खरंच या गोष्टीची फार निकडीने गरज असायची व आत्तासुद्धा आहे. पूर्वी काही प्रमाणात का होईना, पण थोडीफार तरी शेजाऱ्यांची व मित्रमंडळींची मदत व्हायची. पण सध्याच्या न्यूक्लिअर फॅमिली युगात ही गोष्ट पण जवळपास संपुष्टात आलेली आहे. आमच्या उमेदीच्या काळात आमचा एक जवळचा मित्र असाच इस्पितळात भरती होता. त्यावेळी दिवस रात्र आम्ही मित्र त्याच्या व त्याच्या कुटुंबाच्या बरोबर होतो. ही गोष्ट मदत असण्यापेक्षा ते जणू आमचं कर्तव्य होतं. या भावनेने
व मैत्रीच्या प्रेमापोटी. हा भाग वेगळा की तो वाचू शकला नाही. पण ते दिवस आजही आम्ही विसरणार नाही. आमची चाळ संस्कृती असल्यामुळे शेजार धर्म हा तसा चांगला होता व अडीअडचणीला सगळेच एकमेकांस मदत करायचे. अगदी मुले सांभाळण्यापासून ते जेवणापर्यंत एकमेकांना एकमेकांचा आधार होता. तिथे आत्तासारखा एकटेपणा कधीच जाणवला नाही. इथे सांगायचा मुद्दा हा आहे की एकमेकांस मदत करण्याची वृत्ती संपते आहे. लोक तासांतास मॉल अथवा सिनेमा हॉलमध्ये वेळ घालवतील, नाहीतर दुसरीकडे रमण्यात. पण समाजात राहताना आपण समाजाचे काही देणे लागतो हे सामाजिक भान आता उरलेले नाही. प्रामाणिकपणे सांगतो, मला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा माझी ही ख्वाईश अथवा सामाजिक वृत्ती मी जोपासण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा जेव्हा मी या इस्पितळांना भेट देतो तेव्हा त्या रुग्णाचे व त्यांच्या नातेवाईकांचे होणारे हाल पाहून मन अगदी हेलावून जातं. माझ्या मते मेल्यानंतर अंतिम संस्काराला जाण्यापेक्षा जिवंतपणी त्या व्यक्तीस मदत करणे हाच खरा मानवधर्म आहे. आमचं व आमच्या संच सूत जुळण्यामागे हा एक महत्त्वाचा धागा आहे. याच सामाजिक बांधिलकीतून आमचं लग्न झालं. राम बनाये जोडी. आता काळाच्या ओघात वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे मला या गोष्टींसाठी फारसा वेळ देता येत नाही. तरीसुद्धा जेव्हाही वेळ मिळतो मी या गोष्टींसाठी तत्पर असतो. आता ख्वाईश ही की निवृत्तीनंतर मला माझी ख्वाईश अथवा सामाजिक जबाबदारी पुन्हा पार पाडायची आहे. व वाचक मित्र हो, मला आपल्याकडून सुद्धा हीच अपेक्षा आहे. माझ्या या लिहिण्याने एका जरी व्यक्तीत थोडाफार बदल घडला तरी माझे लिहिणं मी सार्थकी लागलं असं समजेन. बाकी इच्छा आपली आपली. ख्वाईश 8वी. आपला इतिहास जाणून घेण्याची. लहानपणी बालभारतीच्या पुस्तकात राम, कृष्ण, रामायण, महाभारत तसेच शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या कथा वाचलेल्या, किंबहुना आपल्याला शिकवलेल्या. पण खरंच आपल्याला शिकवलेला इतिहास व सध्या सोशल मीडियाच्या युगात जो इतिहास आपण वाचतो यात फार तफावत जाणवते. तर खरा इतिहास काय आहे हे जाणून घेण्याची प्रचंड ख्वाईश आहे. तसा आपल्या देशाचा इतिहास फार प्राचीन व वैविध्यतेने नटलेला. पण शोकांतिका ही आहे की खरा इतिहास कदाचित आपल्याला माहीत देखील नाही. आपल्या संस्कृतीप्रमाणे आपला इतिहास ही लोप पावत चालला आहे. चंद्रगुप्त मौर्य, राजाराम, श्रीकृष्ण भगवान, अर्जुन, कर्ण, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई पटेल असे एकापेक्षा एक रथी, महारथी आपल्या भारत देशाला लाभले आहेत. पण यांच्याबद्दल आपल्याला असणारी माहिती ही फार तुटपुंजी आहे. आपले गड किल्ले, लेण्या, रामसेतू, कन्याकुमारी, काश्मीर अशी विविध ठिकाण खरंच जाणून घेण्यासारखी आहेत. माझ्या भटकंतीमध्ये मला या सगळ्या ठिकाणाबद्दल जाणून घेण्याची व आपला इतिहास समजून घेण्याची प्रचंड ख्वाईश आहे. व ही ख्वाईशसुद्धा मी नक्की पूर्ण करेन. ख्वाईश 9वी. समाजकार्य करण्याची. दादर परळला राहत असल्यामुळे आमच्या जवळपास KM, टाटा, वाडिया यासारखी अनेक इस्पितळं आहेत. लहानपणी बऱ्याच वेळेला कोणाला काही दुखलं खुपल वा कोणी आजारी असलं तर सगळ्यांना याच इस्पितळांचा आधार होता. पण एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवायची, ती म्हणजे आजारी व्यक्तीला भेटायला बऱ्याच वेळेला संध्याकाळी बरीच लोक जायची. पण आजारी व्यक्तीबरोबर थांबायला सहसा कोणीच तयार होत नसे. त्यामुळे आजारी व्यक्तीबरोबर असणाऱ्या तुटपुंजा लोकांचे फार हाल होत असत. खरं पाहायला गेलं तर जेवढे हाल आजारी व्यक्तीचे व्हायचे कमी जास्त प्रमाणात, तेवढेच हाल आजारी व्यक्तीबरोबर असणाऱ्या जवळच्या लोकांचे सुद्धा व्हायचे. मानवाच्या सर्व इच्छा कदाचित कधीच पूर्ण होत नाहीत. पण आपण मात्र आयुष्यभर अपूर्ण राहिलेल्या इच्छांचा नेहमीच खेद करतो. पण आपल्याला मिळालेल्या सुखकर मनुष्य जीवनाचा किती आनंद बाळगतो. ख्वाईश 10वी. समाधानी राहण्याची. वर नमूद केल्याप्रमाणे माझ्या सगळ्या इच्छा कदाचित पूर्ण होतील अथवा नाही, पण त्या पूर्ण करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहील.
काही इच्छा अपूर्ण जरी राहिल्या तरी आयुष्याच्या शेवटी त्याची खंत न बाळगणं हे महत्त्वाचे. खरं पाहायला गेलं तर मानवाच्या जीवनात छोट्या छोट्या इच्छांना सुद्धा बराचसा वाव असतो. ख्वाईश ही नेहमीच मोठी असावी, कारण प्रगती करण्याचा प्रामाणिकपणे तो एकमेव मार्ग आहे. पण छोट्या छोट्या इच्छा जरी पूर्ण झाल्या तरी मनुष्य समाधानी होऊ शकतो. आता छोट्या इच्छा म्हणजे कुटुंबाला पुरेसा वेळ देणं, पाणीपुरी खायला जाणं, कुटुंब समवेत एखादा चित्रपट पाहणं, आई-वडिलांशी संवाद साधणं, रेडिओवर सकाळी विविध भारती ऐकणं, एखादा चांगला छंद जोपासणं, चांगलं वाचन करणं, सौभाग्यवतींना जेवणात मदत करणं, एखादं गाणं सादर करणं. ह्या अशा छोट्या छोट्या ख्वाईश आहेत ज्या पूर्ण करतोय, व या इच्छा पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या काळाची वाट पाहण्याची काहीच गरज नाही. काय माहीत वेळ कधी, कोणावर व कशी येईल. व या छोट्याशा ख्वाईश पण अपूर्ण राहतील. त्यामुळे वेळेतच या गोष्टी पूर्ण केल्या तर समाधानाचं एक तरी वर्तुळ पूर्ण होईल. आता समाधानाची व्याख्या ही प्रत्येकाची वेगवेगळी, पण या छोट्या छोट्या गोष्टी जरी पूर्ण केल्या तरी एक आंतरिक समाधान नक्कीच लाभेल. इच्छा मोठ्या असाव्यात ह्यात वादच नाही, पण जर इच्छा अपूर्ण राहिल्या तर त्याचा क्लेश करून आयुष्याची घडी विस्कटीत करण्यात काहीच अर्थ उरत नाही. माझं चंद्रावर जाण्याचं, परदेश भ्रमण करण्याचं किंवा इतर काही स्वप्न, इच्छा व ख्वाईश अपूर्ण जरी राहिल्या तरी छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करण्यावर तरी माझं नियंत्रण आहे, व त्या पूर्ण करून मी नक्कीच समाधानी होईन. व राहिलेल्या इच्छांचे म्हणताल तर त्या पूर्ण करण्यासाठी माझा नेहमीच प्रयत्न राहील. मला वाटतं समाधानाची व सुखकर आयुष्याची व्याख्या यापेक्षा काही वेगळी नसावी. आयुष्यात प्रत्येकाच्या ख्वाईश पूर्ण होतीलच याचा काही नेम नाही. आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी झटत राहणं हा यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग आहे. पण अपूर्ण राहिलेल्या इच्छांचा क्लेश करणं हे कितपत बरोबर आहे? माझ्या सगळ्या इच्छा अथवा ख्वाईश प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहील. पण अपूर्ण राहिलेल्या इच्छांचा क्लेश करण्यापेक्षा पूर्ण झालेल्या इच्छांचे समाधान बाळगण्यात मला जास्त आनंद राहील. या लेखात मी माझ्या काही इच्छा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कदाचित काही मांडायच्या राहून गेल्या आहेत. सकाळी प्रार्थना म्हणणं, गुरुजनांचा व मोठ्यांचा आदर करणं, सायंकाळी व्यायाम व खेळ, त्यानंतर गृहपाठ व लवकर झोपी जाणं. ह्या गोष्टी खरोखर चुकीच्या आहेत का? आत्ताच्या युगात या सगळ्या गोष्टी शक्य होणं कठीणच आहे. पण यापैकी थोड्या तरी गोष्टी आपण आत्मसात केल्या व आपल्या मुलांना शिकवल्या तर नक्कीच एक चांगली पिढी घडेल. मना घडवी संस्कार, मना आकारी संस्कार, मना उद्धवी संस्कार. या ओळी खरोखर आयुष्याचा बराचसा अर्थ सांगून जातात. आजच्या मोबाईलच्या युगात या थोड्या तरी गोष्टी आपण केल्या तरी नक्कीच एक चांगली मुहूर्तवेळ रोवली जाईल. संस्कार राहतील तर संस्कृती राहील, संस्कृती राहिली तर समाज राहील, व समाज राहिला तर देश राहील, व त्यानंतर माझ्या अपत्यावर. ही ख्वाईश तर आहेच, पण त्यापेक्षा जास्त काळाची गरज आहे. आणि फक्त माझ्यासाठीच नाही तर माझ्यासारख्या असंख्य पालकांची. फक्त प्रत्येकाला ह्याची जाणीव व्हायला हवी. चांगला व्यक्ती बनणं व आपल्या मुलांना चांगला व्यक्ती बनवणं ही खरोखर तारेवरची कसरत आहे. एक आव्हान आहे व हे आव्हान पेलणं जिकिरीच आहे. ही ख्वाईश पूर्ण करण्याचं माझे प्रामाणिक प्रयत्न चालू आहेत. बघा, तुम्हालाही जमतंय का? इच्छा पूर्ण करणं व त्यासाठी आयुष्यभर झटणं हे खरंच बरोबर आहे. पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे समाधानी राहणं. बाकी ख्वाहिश के बारे में अर्ज करूँ किसी को घर से निकलते ही मंजिल मिलती है तो कोई जिंदगी भर मुसाफिरी करता है. आपला कृपाभिलाषी टायगर.